नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. काही दशकांपूर्वी गाजलेली नाट्यकृती सविता दामोदर परांजपे जी आम्ही शाळेत असताना रंगमंचावर आली होती, पण आम्ही तेव्हा रंगमंचावर बघितली नव्हती. त्यानंतर आम्ही युट्यूबवरती त्याची आवृत्ती बघितली, पण आता प्रत्यक्ष बघण्याचा योग येतोय नवीन संचामध्ये. आणि यामध्ये महत्वाची भूमिका अर्थात मध्यवर्ती भूमिका साकारणारी अभिनेत्री, जिला आपण अनेक मालिकातनं बघितलेलं आहे, चित्रपटातनं बघितले, ती मयुरी देशमुख आपल्यासोबत आहे. नमस्कार मयुरी. नमस्कार. तुझं स्वागत आहे. आणि सर्वप्रथम अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा तू रंगभूमीवर येतेस आणि ते सुद्धा एका मोठ्या नाटकामध्ये. काय भावना येतात त्या क्षणाला? भावना खूप मिक्स्ड आहे. म्हणजे सगळ्याच भावना अशा एक्स्ट्रीम झाल्या आहेत. एक्साइटमेंट, नर्वसनेस, त्याचबरोबर ही भूमिका आपण करतोय म्हटल्यावर एक वेगळं डिसिप्लिन ऑफ आलेलं आहे, एक वेगळी जबाबदारी आली आहे. कारण हे कॅरेक्टर जे आहे ते रीमाताईंनी अजरामर केलेलं आहे. आणि या कलाकृतीला त्या सगळ्यांनी, मग तो जो पहिला संच होता, राजन सर, संजय मोने, सुधीर जोशी, रीमाताई, शेखर ताम्हाणे ज्यांनी लिहिलंय ते नाटक, त्यांनी ना या कलाकृतीला असं एका वेगळ्याच स्थानावर उंचीवर नेलेलं आहे. त्यामुळे ती जबाबदारी सतत होती सुरुवातीला की ही जबाबदारी नीटच पेलली पाहिजे. आणि आता काही शोज झाले तर रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला, त्यामुळे अशी छान सुखावणारी भावना आहे. पण त्याचबरोबर दर प्रयोगाआधी अशी एक वेगळी एनर्जी असते की आता करायचंय. मुळात थरार नाट्य हा जो प्रकार आहे तो अंगावरती शहारे आणणारच असतोच, पण त्या भूमिकेत शिरताना आणि त्या भूमिकेबाहेर पडताना असं एक वेगळं दडपण येतात. इतके प्रयोग झालेत. नाही, दडपण येतच. कारण मी सांगते, हा जो जॉनर आहे त्या जॉनर मध्ये ना आम्ही इम्पॅक्ट क्रिएट करतो. बरोबर. त्यामुळे कुठेही मी नट म्हणून माझ्या भूमिकेत वाहवत गेलीये, कुठला तरी मोनोलॉग मला हवा तसा घेतलाय, हे चालणारच नाही. कायम हा अलर्टनेस आणि हा प्रेझन्स ऑफ माइंड असतो की हे इम्पॅक्ट ड्रिव्हन नाटक आहे, आपल्याला इम्पॅक्ट क्रिएट करायचंय. त्यामुळे ते तेवढं आणि तसंच झालं पाहिजे, त्याची इंटेन्सिटी तेवढीच पाहिजे, कुठेही पसरलं नाही पाहिजे, याची जागरूकता मला वाटतं पावलं पावली असते. त्यामुळे ऍज अ नट मला मी दडपण म्हणण्यापेक्षा मी अलर्ट खूप असते. आणि इंटेन्स असल्यामुळे ते त्रासदायक होतच, पण त्याचा सराव झाल्यामुळे त्याच्यात कसं घुसायचं आणि बाहेर कसं पडायचं हे आता अंगवळणी पडले, असा त्रास होत नाही. खरं आहे. म्हणून तर प्रयोगाआधी मी तुझ्याशी बोलतोय, कारण तो इम्पॅक्ट घेऊनच घरी जायचंय. त्यामुळे त्याबद्दल आपण नंतर वेगळं बोलू काही प्रयोगानंतर अजून. पण मुळात या व्यक्तिरेखेचा जो लुक आहे किंवा यातले काही जी मॅनरिझम्स आहेत, देहबोली आहेत, त्या संदर्भात जे राजन ताम्हाणे यांचं दिग्दर्शक म्हणून मार्गदर्शन लाभलं त्याविषयी थोडस. खरं तर सगळ्यात मोलाचं दिग्दर्शन आम्हाला मिळालेलं आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट होती दिग्दर्शन या नाटकात. कारण की मी म्हटलं तसं हा जॉनर असा आहे की त्यात आम्हाला ट्यून कोणीतरी करेक्ट करणं गरजेचं आहे. कारण नट म्हणून आम्हाला जे आर्थिक कास्ट केलं, आम्हाला अभिनय येतो, आम्हाला आमची तेवढी निष्ठा आहे, आमची तेवढी डिसिप्लिन आहे की तुम्ही आम्हाला नीट त्या गाईड केलं तर आम्ही त्या भूमिकेचा त्या पद्धतीने न्याय देऊ शकू. पण समोरून कोणीतरी आम्हाला ते करेक्ट करणं आणि ते फाईन ट्युनिंग करणं हे फार गरजेचं होतं. त्यामुळे दिग्दर्शक या नाटकाचा सगळ्यात महत्वाचा मला वाटतं भाग आहे. आणि मला वाटतं पहिल्या आठवड्यातच मी चाचपडत होते की सर कसे आहे, त्यांची पद्धत काय आहे. आणि मग पहिल्या आठवड्यात मला हे नक्की लक्षात आलं की आपल्याला सरेंडर करायचंय, आणि टोटल सरेंडर. कारण आपल्याला फक्त नट म्हणून कधी कधी आपली भूमिका दिसते, पण त्या माणसाला सर्वार्थाने ते नाटक त्याला पाहता येतंय. प्लस त्यांनी ना 1000 प्रयोग केले त्या नाटकाचे, त्यामुळे त्यांना एक्झॅक्टली माहितीये की कुठल्या पोर्शनला काय इम्पॅक्ट येतो आणि ऑडियन्सची रिॲक्शन काय असू शकते. त्यामुळे हे कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे. आणि ही इतकी गोड गंमत आहे, मी तुम्हाला सांगते. त्यांना आम्ही टोटल सरेंडर केलं, हा एक भाग झाला. पण त्यांनी आम्हाला कधीही, म्हणजे मला खास करून कधीही हे सांगितलं नाही रीमा सारखं करायचं प्रयत्न कर, ती असं करायची. कारण 1000 प्रयोगांचा त्यांच्यावर पण इम्पॅक्ट होतो. बाजूला ठेवून एका वेगळ्या नटीला तिचं करू देणं, ह्यात दिग्दर्शक किती कॉन्फिडेंट आहे आणि किती सेक्युअर आहे हे कळतं. खरं. सो मी त्यामुळे फार नशीबवान आहे की खूप करेक्ट दिग्दर्शक लाभले आम्हाला या नाटकासाठी. त्यांचं कुठे आम्हाला मार्गदर्शन करायचं आणि कुठे सैल सोडायचं हे त्यांना करेक्ट
कॉन्सेप्ट माहिती माहिती होता. होता. त्यामुळे जो काही इम्पॅक्ट क्रिएट झालाय तो मी तर 100% क्रेडिट खरं. त्यांनाच देईन. रीमाताईंचं नाटक तू म्हणजे युट्यूबवर वगैरे नाही, बघितलं नाही. होतंस? नव्हतं बघितलं? मी नव्हतं पाहिलं कारण की सरांनी मला सांगितलं होतं की कुठलाही तू तुझ्यावर इम्प्रेशन घेऊ नको. चित्रपट पण नव्हता बघितला? नाही, काहीच नव्हतं. ओके. आणि हे घेतल्यानंतर विचारलं मी पाहू का, तर ते म्हणले की अजिबात पाहू नको, तू कोरी पाठ येशील वा. तर तुझी ती इंडिव्हिज्युअलिटी त्या भूमिकेत येईल आणि मग ते बरोबर. त्याच्यात एक गंमत येईल. खरंय. नाहीतर ना कितीही तुम्ही प्रयत्न केला ना, तुम्ही एक गोष्ट पाहिली जर असते तर तुमच्यावर ते इम्प्रेशन असतं बरोबर. आणि मग कुठेतरी तुम्ही तिकडे जायचा प्रयत्न करू शकतात, जे माझ्या बाबतीत सरांनी कम्प्लिटली अवॉइड केलं. कारण त्यांनी मला बघता क्षणी ते म्हणाले तू कम्प्लीट वेगळी आहेस. बरोबर. म्हणजे रिमाइंडर काहीच नाही, तुझी देहबोली नाही तशी, तुझी खरंय. फिजिकॅलिटी नाही, तुझा आवाज नाही तसा. त्यामुळे आवाजाचे पण जे बदल आहे ते तुझे असतील. बरोबर आहे. तिकडे पण आपण तिथे जायचा प्रयत्न नाही करायचा. आणि मला वाटतं म्हणून मी म्हणते की दिग्दर्शक का महत्वाचा होता, की या पद्धतीचा कॉन्फिडन्स आणि सिक्युरिटी असणं, तिला असं करू देऊ, खरंय. ही फार मोठी गोष्ट नाही. तर सातत्याने जर कोणी मला सांगितलं असतं ना, ऐक ना तसं नको, ते तसं कर, ते खरं तर करेक्ट होतं, बरोबर. मी ॲज अन ऍक्टर अशी हरवले असते. बरोबर आहे. आज ज्यामुळे माझं काम मला कॉन्फिडन्सनी करता येते, त्याचं फार महत्वाचं कारण अजित सर. खरंय. आणि आपण तुला शुभेच्छा देऊया. आणि आता प्रयोग आम्ही बघणारच आहोत. आणि प्रेक्षक हो, तुम्ही सुद्धा या उत्तम कलाकृतीला, नाट्यकृतीला चांगला प्रतिसाद द्या. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मयुरी, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.